परकीय भाषा चालते, मग या देशातली इतर भाषा मग हिंदी असेल किंवा इतर असेल ती का चालत नाही, असा नेहमी एक भूमिका मांडणाऱ्यांवरती आक्षेप घेतला जातो. लिपी तर आपली सारखीच आहे, ती शिकायला किती कष्ट पडणार आहेत मुलांना. जे लोक म्हणतायत की आम्ही मराठी बोलणार नाही, त्यांच्या वेळेला तुम्ही का नाही वापरत? ती सक्ती करून दंडात्मक कारवाई करून तुम्हाला वाटतं मराठी शिकतील? तू जर बोलला नाही तर मी तुझं मुस्काट फोडीन किंवा खळखटाची भाषा ही भाषा माझी नव्हे. हयात मुंबईत घालवल्यानंतर, लहानपणीचं शिक्षण मुंबईत झाल्यानंतर त्याही लोकांना असं म्हणावं लागतं हे आपलंच फेल्युअर नाही का? पवारांच्या शाळा आहेत, विखे पाटलांच्या शाळा आहेत, या शाळांमध्ये मधल्या सुट्टीमध्ये मराठी बोललात आपसामध्ये तर दंड होईल असं सांगतात. हे फक्त आणि फक्त राजकारण्यांनी केलेली घाण. ज्यांची ज्यांची टी शर्ट्सवरती नावं येतात ना प्रायोजक म्हणून, त्या लोकांनी घडवून आणलेल्या गोष्टी आहेत. आता ना जेनझीची भाषा खूप चर्चा झाली, त्यांची एक वेगळीच भाषा आहे. त्यांना कुठे भाषेच्या बंधनात आपण अडकवणार आहोत? त्या आजोबांच्या वयाच्या नेत्यांना तुम्ही असं बोलता, मग आजोबांच्या वयाचे नेते त्यांना कळवळा का नाही फुटला 21 लोक जेव्हा मरतात तेव्हा? तू काय आहेस ते माहितीये, तमिळ माणसाशी लग्न केलंस, अरे पण त्याची मुलं मराठी माध्यमात शिकली, तुमची शिकतायत का? टू द पॉइंट विथ कमलेश सुतार. स्पेशल पार्टनर ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती.